आणि आता एक नजर टाकणार आहोत महाफास्ट न्यूज 100 वर। भाजपचे उन्मेष पाटील उद्या ठाकरे गटात प्रवेश करणार। जळगावातून उन्मेष पाटील ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता। भाजप खासदार उन्मेष पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार। बावनकुळेंकडून फोनवरून पाटलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न। उन्मेष पाटील ठाकरे गटामध्ये प्रवेश करण्याच्या विचारात। उन्मेष पाटलांची प्रतिमा ही उत्तम, तरी त्यांचं तिकीट कापलं, राऊतांची प्रतिक्रिया। नाशिक धाराशिव दोन्ही जागा अजित पवार गटाला मिळणार। शिंदे फडणवीस दादांमध्ये 2 जागांबाबत काल अंतिम चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। नाशिकच्या जागेबाबत हेमंत गोडसे आज पुन्हा शिंदेंची भेट घेणार। नाशिकच्या जागेबाबत अद्यापही तिढा कायम। हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील समर्थकांसह मुंबईकडे रवाना। उमेदवार बदलणार असल्याच्या चर्चेनं हेमंत पाटील समर्थक आक्रमक। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर आमचा दावा कायम। यवतमाळ वाशिमच्या जागेवर तिढा कायम। मंत्री उदय सामंतांची माहिती। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसह नाशिकच्या जागेसाठी आमचा आग्रह कायम। शिंदे गटाचा दोन्ही जागेसाठी दावा। संजय शिरसाटांची माहिती। महायुतीकडून अद्याप 10 जागांवर उमेदवार जाहीर नाहीत। निवडणुकीचे टप्पे आणि तारखा पाहून उमेदवार घोषित करण्याचा महायुतीचा निर्णय। धुळे लोकसभेचा भाजपचा उमेदवार बदलणार, या चर्चा पोरखे। खासदार सुभाष भामरे यांचं उमेदवार बदलावरती वक्तव्य। ठाणे लोकसभेबाबत मुख्यमंत्री शिंदे नाव जाहीर करतील। ठाण्याची जागा सेनेचीच आणि सेनेलाच मिळावी। प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर प्रतिक्रिया। वंचित बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार। आंबेडकर लवकरच उमेदवाराची घोषणा करणार। वसंत मोरेंनाही वंचितकडून पुण्याची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती। बुलढाण्याचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांचा नामांकन अर्ज दाखल। प्रतापराव जाधवांचं जोरदार शक्तीप्रदर्शन। महायुतीचे नेते, आमदार आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित। नागपुरात नितीन गडकरींची प्रचार रॅली। गडकरींच्या प्रचार रॅलीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सहभाग। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आमचं ठरलंय, आपला माणूस आपला खासदार असे आशयाचे पोस्टर। भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टर व्हायरल। 3 लाखांपेक्षा जास्त मतानं नवनीत राणा निवडून येतील। नवनीत राणांचं डिपॉझिट जप्त होण्याच्या कडूंच्या वक्तव्याला आमदार रवी राणांचं प्रत्युत्तर। 17.5 रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेइज्जती करून टाकली। 17.5 रुपयांची साडी मतपरिवर्तन करू शकत नाही। आमदार बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यांवर निशाणा। बारामतीतनं माघार घेतल्यानंतर विजय शिवतारेंनी अजित पवारांची घेतली भेट। दोघांमध्ये 15-20 मिनिटं चर्चा। गेल्या आठवड्यात पवारांविरोधात बंडाची भाषा, तर आज भेट। माझ्याकडील 2 ते 3 आमदार संघातील माहिती मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सभेबाबतही बैठकीत चर्चा झाल्याची शिवतारेंची माहिती। रामदास कदमांचे 12 ते 13 घोटाळे बाहेर काढणार। मंत्री असताना रामदास कदमांकडून अधिकारांचा गैरवापर। आता कदमांच्या घोटाळ्याचे पुरावे सोमय्यांना देणार। अनिल परब यांचा रामदास कदमांवर मोठा आरोप। अशोक चव्हाणांच्या काँग्रेस संपवण्याचा प्लॅन होता। नाना पटोलेंचा अशोक चव्हाणांवर गंभीर आरोप। तर प्रकाश आंबेडकरांनी आमच्या विरोधात उमेदवार दिले म्हणून आम्ही सुद्धा दिला। अकोल्यातील उमेदवारीवरनं पटोलेंचं वक्तव्य। अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात दिलजमाई। मुंबईमधील बैठकीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये फोनवर चर्चा। सुनेत्रा पवारांचं काम करा, हर्षवर्धन पाटलांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। यूपीतील दुसऱ्या-तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर मनसेबाबत निर्णय होईल। मनसेच्या महायुतीमधील सहभागाबाबत आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्य। निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी उद्या जामखेडमध्ये भाजपची बैठक। बैठकीला पहिल्यांदाच राम शिंदे, सुजय विखे पाटील एकत्र येणार। फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर राम शिंदे सुजय विखेंचा प्रचार करणार। गुंडगिरीचा आणि खंडणी बहादरांचा वेगळा विचार करावा लागेल। विखेंचा निलेश लंकेंना सूचक इशारा। सुनील तटकरेंना मोठ्या मतानं निवडून आणू, नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम। महायुतीचं काम करणार, भरत गोगावलेंचं वक्तव्य। कोणत्याही गद्दारासाठी आता दरवाजे उघडे नाहीत। एकनाथ शिंदेंचाही पत्ता कट होणार, खासदार संजय राऊतांचा दावा। हळूहळू भाजपच गद्दारांना संपवणार। कृपाल तुमाने, हेमंत गोडसे, भावना गवळींचं तिकीट भाजपनं कापलं, विनायक राऊतांचा निशाणा। देशात नरेंद्र आहेत, राज्यात देवेंद्र आहेत। महाराष्ट्र भाजपचे लोकसभेचे प्रभारी दिनेश शर्मा यांचं वक्तव्य।
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर तिहार जेलमध्ये सीसीटीव्हीची 24 तास नजर. मधुमेह असल्यानं केजरीवालांसाठी स्वतंत्र आयसोलेशन रूम तर घरच्या जेवणाचीही न्यायालयाकडून परवानगी. आपचे खासदार संजय सिंग यांना जामीन मंजूर. संजय सिंगांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर. मला भाजपमध्ये येण्यासाठी ऑफर देण्यात आली. दिल्ली सरकारमधील आपच्या मंत्री आतिशी यांचा दावा. निवडणुका संपवण्यापूर्वी आपच्या आणखी 4 नेत्यांना अटक होऊ शकते. आतिशी यांचा मोठा गौप्यस्फोट. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी ठाकरे पितापुत्रांच्या 3 सभा होणार. उद्धव ठाकरेंची 28 एप्रिलला रत्नागिरीमध्ये तर 3 मेला कणकवलीमध्ये सभा होणार. आदित्य ठाकरेंची 4 मे रोजी रत्नागिरीत सभा होणार. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी वंचितकडनं काका जोशींना उमेदवारी जाहीर. काका जोशी हे अंधश्रद्धा निर्मूलन करणारे आणि निवृत्त पोलीस कर्मचारी आहेत. सोशल मीडियावरती विरोधकांवर आक्षेपार्ह टीका करू नका. 12 एप्रिलपर्यंत सर्व विधानसभा मतदारसंघात सभा घ्या. भाजप सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांना प्रभारी दिनेश शर्मांच्या सूचना. मी कधीच राजकारणामध्ये शत्रुत्वाची भूमिका घेतली नाही. रणजित सिंग नाईक निंबाळकरांचं विजयसिंग मोहिते पाटलांबाबत वक्तव्य. माझ्या विरोधात उमेदवार द्यायला शरद पवारांना नेता मिळेना. निंबाळकरांचा निशाणा. श्रीरामपुरामध्ये आरपीआय आठवले गटाचा निर्धार मिळावा. शिर्डीची जागा आठवलेंना सोडण्याची मागणी. अन्यथा शिर्डी आणि नगर दक्षिणमध्ये आरपीआय निवडणूक लढवणार. कार्यकर्त्यांचा निर्धार. बीडमधील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1200 जणांचा अजित पवार गटात प्रवेश. नाशिकमध्ये स्टार प्रचारकांसाठी सभास्थळांचं बुकिंग सुरू. नाशिकचे गोल्फ क्लब मैदान चर्चेत. राजकीय पक्षांकडून प्रचाराची तयारी सुरू. भंडारा जिल्ह्यातील 11 मतदान केंद्रांचं नेतृत्व येणार महिलांच्या हाती. मतदान केंद्रांचं सर्व संचलन स्त्री शक्ती करणार. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती. नांदेडच्या विष्णुपुरीमधील जिल्हा परिषद शाळेमध्ये इको फ्रेंडली मतदान बूथ. विद्यार्थ्यांकडून शाळेच्या परिसरामध्ये विविध रोपांची लागवड. वर्ध्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये रांगोळीच्या माध्यमातून मतदान जनजागृती. उपक्रमात 500 विद्यार्थ्यांचा सहभाग. गोंदियामध्ये प्रशासनाकडून मतदानाचा टक्का 75% नेण्यासाठी प्रयत्न सुरू. गेल्या निवडणुकीमध्ये 68.27% झालं होतं मतदान. रत्नागिरीच्या खेडमध्ये आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा दाखल. सूड घेणाऱ्यांना मायेच्या ओलाव्याची अपेक्षा करू नये हे वक्तव्य आणि सदानंद कदम यांचा फोटो असलेल्या बॅनरवरती कारवाई. पुण्यामध्ये अल्पवयीन मुलीवर कोयता हल्ला. प्रेमसंबंध संपवले म्हणून 11वीमध्ये शिकणाऱ्या मुलीवर कोयता हल्ला. रात्री उशिरा तरुण खडकवासला पोलिसांच्या ताब्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये बजाजनगरमध्ये पाण्यावरनं हाणामारी. बोरवेलचं पाणी भरण्यावरनं पती पत्नीला मारहाण. 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमधील मामा चौकात पिस्तूल हातात घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न. एकाच्या हातात पिस्तूल तर दुसऱ्याच्या हातात चाकू. घटनेमुळे नागरिकांमध्ये खळबळ. आणि पाहुयात उर्वरित बातम्या महाफा स्वरूपात. राज्यात 2 महिने उष्णतेच्या झळा बसणार. अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचीही शक्यता. हवामान विभागाचा इशारा. राज्याच्या गृह विभागात पुन्हा कंत्राटी पद्धतीनं पदभरती होणार. पोलीस दलात सागरी बोटी चालवण्यासाठी कंत्राटी पद्धतीनं पदं भरणार. एमपीएससी परीक्षार्थींचा कंत्राटी भरतीला जोरदार विरोध. दुष्काळग्रस्त भागातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना शुल्क माफी. एकूण 6,13,100 विद्यार्थ्यांना शुल्क प्रतिपूर्ती मिळणार. शिक्षक मंडळाचा महत्त्वाचा निर्णय. सोन्याची दौड 70,000च्या दिशेनं. एकाच दिवशी 900 रुपयांची वाढ. प्रतितोळा 69,400 रुपयांवरती सोनं. उष्माघाताबाबत आरोग्य विभागाचा कृती आराखडा. लोकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत व्यापक जनजागृती कार्यक्रम हाती. चिर्ले ते मुंबई पुणे एक्सप्रेस वे रस्त्याचं काम लवकरच मार्गी लागणार. अटल सेतू नवी मुंबईमध्ये उतरतो त्या ठिकाणापासून होणार नवा रस्ता. अटल सेतूवरनं आता थेट मुंबई पुणे एक्सप्रेस वेला रस्ता जोडणार. पदवी अभ्यासक्रमाबाबत महत्त्वपूर्ण बदल. पदवीला मुख्य विषय. दुसऱ्या वर्षी निवडणुकीची आणि निवडण्याची ही मुभा. सुकाणू समितीकडून नियमांमध्ये शिथिलता. म्हाडाच्या मुंबई मंडळाची 173 दुकानांच्या लिलावासाठी ई नोंदणी. अर्ज विक्री स्वीकृती आणि बोली लावण्यासाठी थेट 5 जूनपर्यंत मुदतवाढ.
सरकारची जीएसटीतनं 20.18 लाख कोटींची कमाई. देशांतर्गत विक्रीमध्ये वाढ झाल्यानं मार्च महिन्यात जीएसटी संकलनात 11.4% वाढ. हार्बरच्या 19 रेल्वे स्थानकामधील एस्केलेटर्सचा प्रस्ताव रखडला. सिडकोनं मध्य रेल्वेवरती ढकलली जबाबदारी. 3 वर्षांपासून प्रकल्पाची चर्चा. मोनोरेल आणि मेट्रो प्रकल्पासाठी आता लवकरच अदानी इलेक्ट्रिसिटीकडूनच वीज पुरवठा केला जाणार. वीज दर वाढीच्या पार्श्वभूमीवर MMRDAचा निर्णय. मफतलालच्या गिरणी कामगारांना पुन्हा रोजगार मिळणार. कंपनीच्या 50% जागेवरती 10,000 यंत्रमाग उभारण्याचा निर्णय उच्च न्यायालयाकडून रद्द.